रितिकाज लाईफस्टाईलमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज बघा आता वाजलेले आहे 7:30 वाजल्यात आणि लवकर जेवलेलो आहेत आम्ही. त्याच्यासोबत वांग्याची भाजी आणि चपाती. तर जेव्हा पण मी सकाळी जाते शाळेत तेव्हा इतकी थंडी वाजते, सगळं असं पॅक करून जाते, स्वेटर सगळं घालून. इतकी थंडी आहे ना इथं, कुटकुट कुटकुट करतं बाबा. आणि हे बघा थोडी तर आजारी आहे मी, सर्दी आहे, खोकला आहे. आज विंटरच्या दिवसात असं होतंच, म्हणजे खोकला कधी येतो, सर्दी थोडं येतं. मी ना थंडीच्या दिवसात मस्तपैकी गाजराचा हलवा केला आहे. तुम्हाला तर माहीतच असेल की ही थंडीच्या दिवस मध्ये गाजराचा हलवा किती आपल्यासाठी प्रिय असतो. आणि माझं फेवरेट आहे विंटरमध्ये गाजराचा हलवा. तर माझ्या मम्मीला मी सांगितलं आहे हलवा बनवायला आणि माझी मम्मी बनवतीये. ज्यांना हा हलवा आवडतो गाजराचा त्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगा. मित्रांनो, आता आपण बघतोय इथं काजू घेतलेले आहेत, इथे हे बदाम आहेत बारीक केलेले आहेत, आणि इकडं आपलं बारीक करायचं चाललेलं आहेत बदाम. हे आहे आपला खवा, बघू शकता आपण. आणि ही वेलची आपण केरळवरून आणलेली आहे, ताजी ताजी वेलची एकदम. शेतीतून जे वेलचीची शेती आहे ना, तर ही वेलची आपण थोडी थोडी काढून घेतली आणि आता वेलची आपल्याला बारीक करून घ्यायची आहे. त्यासाठी आपल्याला वेलची बारीक करण्यासाठी एक ट्रिक आहे, त्यामध्ये थोडी आपण साखर टाकलेली आहे, त्यामुळं वेलची बाहेर येणार नाही आणि छानशी बारीक कुटली जाईल. तर आता आपण बघू शकता हे गाजर घेतलेलं आहे, अर्धा किलो गाजरचा किस आपण तेलामध्ये आणि तुपामध्ये असा मस्तपैकी हे करून घेतलेला आहे. आणि त्याच्यानंतर आपण काजू आणि बदाम टाकलेले आहेत आणि एकदम हे मिश्रण मिक्स करून घेतलेले आहे. त्यानंतर आपल्याला हळूहळू खवा टाकायचा आहे. खवा टाकल्यामुळं एकदम चांगली टेस्ट येते खव्यामुळे. आता खवा आपल्याला मिसळून घ्यायचा आहे, एकदम टाकून झालेला आहे खवा. एक 100 ग्रॅम आपण खवा ह्याच्यामध्ये टाकलेला आहे. आता खवा हा मिक्स करून झालेला आहे पूर्ण. एकदम खमंग असा गाजर हलवा आपल्याला बघायला मिळतोय. आता एकदम खवा मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला त्याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचे आहे. झाकण ठेवल्यानंतर त्याला एक 10 ते 15 मिनटं आपल्याला मंद आचेवर गाजराचा हलवा आपल्याला ठेवायचा आहे. थोडी वाफ पकडून शिजल्यानंतर तो आपल्याला काढून घ्यायचा आहे. आता आपण बघू शकताय, हा आपण झाकण काढून बघू शकताय की ते एकदम छानसा असा शिजलेला आहे. जास्त साखर नाही टाकायची, खव्यामध्ये ऑलरेडी साखर होती. आणि आता हा साखर मिक्स करून घेतल्यानंतर आपला हलवा हा तयार आहे. सोनू, हलवा कसा झाला आहे मला सांग आता. खाऊन ठीक आहे. हळू गरम आहे. यम्मी. गोड कसा आहे? गोड नॉर्मल, जास्त गोडच नाही. आता मी तर आरामशीर गाजराचा हलवा खाते आणि तुम्ही पण या खायला, जर तुम्हाला आवडत असेल गाजराचा हलवा तर. प्रत्येक घरात अशी एक व्यक्ती तर असतेच, कामाला माग पण खायला पुढं. कसं आहे? आणि वेलची बारीक करा म्हणलं तर केली नाही, आणि खाण्यासाठी बाकी ती उत्तावळी झाले पूर्ण. कसा झालाय हलवा मग? खूप छान आणि टेस्टी झाला, एकदम असं जीभवर. थंडीच्या दिवसात हलवा किती छान आहे बेबी. आणि जे
गोड कसं आहे, कसं तुम्हाला जसं एकदम- पाहिजे तसं? एकदम छान आहे. जास्त गोड नाही आणि जास्त हे नाही. फिका पण नाही ना. मज्जा आली का तुम्हाला मग खाताना? खूप मजा आली. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब